इकडे विदर्भात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू असताना तिकडे पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीनं 8 पैकी 6 जागांवर दावा ठोकला। पुणे शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक पार पडली। या बैठकीतला अहवाल वरिष्ठांनाही पाठवण्यात आला। धंगेकरांनी मात्र जागा वाटपाबद्दल सावध प्रतिक्रिया दिली। जागा वाटपाबद्दल वरिष्ठ निर्णय घेतील असं धंगेकर म्हणाले। ठाकरेंच्या शिवसेनेनेही पुण्यातल्या 5 मतदारसंघावर दावा ठोकला। कोथरूड, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगाव शेरी हे मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावेत अशी मागणी संजय मोरे यांनी केली। पुणे शहरातल्या अर्थात 19ला आम्ही 4 जागा लढवलं होतं, पण त्याच्यामध्ये मूळ हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी तथा पर्वती या विधानसभा मतदारसंघाचा आमचा हक्क आहेच, पण त्याचबरोबर अतिरिक्तमध्ये शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट असे एकूण 6 मतदारसंघ आपण घेण्यात यावे। ज्या पद्धतीने 6 जागा दोन्ही पक्षाकडून अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आणि ठाकरे गटाकडून मान्य करण्यात आली नाही ना, आता 6 दुने 12 जागा झाल्या। आता सगळं एकमत होईल, कारण एवढे जागाच नाहीत पुणे शहरात, 7 जागा आहेत। पण ज्या त्या पक्षाला अधिकारी शेवटी पक्ष आहेत ते त्यांची मागणी करतात आणि त्यात गैर काय नाही, पण जो निर्णय होतो तो अंतिम निर्णय असतो। पुण्यातले 6 विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावेत, ज्या योगे आम्ही पुण्यातल्या जनतेच्या समस्या सोडवू शकू, जनतेच्या विकासाची कामं करू शकू। जे आज पुणे तुंबतंय, रस्त्यातले खड्डे पडलेत, पण कुठल्याही लोकप्रतिनिधीचं पुण्याकडे लक्ष नाहीये आणि म्हणूनच जनतेचा आधार जो आमच्या शिवसेनेसोबत आहे, जनतेची मागणी आहे की आता शिवसेनेने लढलं पाहिजे आणि विधानसभेत गेलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।